कलर एकदम नारंगी आहे, कॅप्सूल दाना आहे. या 16 आहेत आणि लांबीला 40 आहेत. 40 ते 45 क्विंटल येईल एका एकरामध्ये. एकरामध्ये. माझं नाव प्रशांत रवींद्र पाटील, गाव मांडोद, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे. तुलसी सीड्सचं नागवानी. याचा कलर चांगला आहे सर, बुट्ट बी चांगला आहे. वर पत्ती राहिल्यामुळे कणीस फुल भरत आहे. आडीचा प्रादुर्भाव कमी आहे. विशेष म्हणजे याचा कलर बी एकदम भारी आहे. नागावान एकदम भारी सर. याची क्वालिटी पण चांगली आहे. कॅप्सूल दाना राहिल्यामुळे पुढे येज लवान नाही, बुरशी वगैरे काहीच नाही याच्यात. वादळी हवाने एकही तोटा पडलेला नाहीये. बाजूचे माझे जे 4 वनांमध्ये सगळं मक्की पडलेला आहे. नागा मक्का वादळाने सुद्धा कणला नाही, कानावत नाही वादळाने. तोटा एकदम जाड आहे. वरपर्यंत हा पाला राहिल्यामुळे याच्यात आडी पडत नाही. 1% बुरशी नाही, मर येत नाही या बिवाऱ्यामध्ये. दाना शेवटपर्यंत कोणतंही बुट्ट पाहून घ्या सर, शेवटपर्यंत दाणे भरलेले आहेत. कलर एकदम नारंगी आहे, कॅप्सूल दाना आहे. विशेष म्हणजे गिट्टी छोटी आहे. या 16 आहेत आणि लांबीला 40 आहेत. इतर वाणापेक्षा किती असते विषय? इतर वाणापेक्षा 5 ते 10 क्विंटल एकरी फरक पडेल सर. कारण की त्याच्या 14 रांगा भरत आहे, याच्या 16 रांगा भरत आहे. लांबीला त्याच्या 35 आहे, याच्या 40 दाणे येत आहे एकरी. तुम्ही पुढच्या वर्षी लावणार आहे का खरीपामध्ये? पुढच्या वर्षी खरीपामध्ये बी लावू, रब्बीमध्ये बी लावू आम्ही. बाकी शेतकऱ्याला काय सल्ला राहील तुमचा? मी तर सगळ्यांना सांगतोय, नागावान आहे एकदम भारी. हेच लावा, आडीचा प्रादुर्भाव नाही, काही नाही. अपेक्षित उत्पन्न किती येईल? 40 ते 45 क्विंटल येईल सर एका एकरामध्ये. एकरामध्ये.